भारत माता की जय. राष्ट्रीय शिक्षण हा लोकमान्यांच्या चतुसूत्रीतील एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. कोणत्याही राष्ट्राची शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि म्हणूनच राष्ट्रीयत्व नष्ट करणाऱ्या इंग्रजी शिक्षणाच्या दिशा बदलण्याचा प्रयत्न या महात्म्यांनी केला. टिळकांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात एक शिक्षक म्हणून केलेली आपल्याला दिसते. राष्ट्रीय शिक्षणात स्वाभिमान, स्वभाव, स्वावलंबन, देशप्रेम याबाबतचे महत्त्व लोकमान्य टिळकांना जेवढे अभिप्रेत होते तेवढ्याच पाश्चात्य आधुनिक विद्याही त्यांना महत्त्वाच्या वाटत होत्या. टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणात आयुर्वेद, संस्कृत, वेद, ज्योतिर्गणित जसं होतं तसंच व्यावसायिक, औद्योगिक, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, पाश्चात्य विद्या, धंदे शिक्षण आणि संशोधन सुद्धा होतं बरं का. भारताच्या उन्नतीकरता तंत्रज्ञानाची गरज आहे हे त्यांनी अचूक ओळखलं होतं. लोकमान्यांसारख्या द्रष्ट्या नेत्यापुढे आधुनिक आणि बलाढ्य भारताचं स्वप्न होतं. पारतंत्र्यात सुद्धा स्वतंत्र आधुनिक भारताचे चित्र बघणारा हा निष्काम कर्मयोगी होता. हिंदुस्थान हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी हा हिंदुस्थानच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू आहे हे जाणणाऱ्या टिळकांनी धंदे शिक्षणाला कृषी शिक्षणाची जोड दिली. उपलब्ध आहे त्या जमिनीत चांगलं आणि अधिक धान्य कसं पिकवता येईल, संकरित बी बियाणं, शेतीमालावर प्रक्रिया, अत्याधुनिक शेती अवजारं, शेतीविषयक जोडधंदे या विषयावरती लोकमान्यांनी आपल्या लेखनातून बराच उहापोह आपल्याला केलेला दिसतो. अशा ह्या निष्काम कर्मयोग्याला माझे शतशः दंडवत. भारत माता की जय.